नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण गणिताचे बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार हे नियम बघितले होते. आता आपण गणिताचा पुढचा भाग बघणार आहोत, वर्ग आणि घन. आता वर्ग आणि घन हे तुमचे पाठच पाहिजे. पाठ असले की उत्तर पटापट येतील, म्हणून मी वर्ग आणि घन देते. ती तुम्ही वहीत लिहून रोजच्या रोज 10 वेळा रोजच्या रोज लिहिलं तरी पाठ होतात. बघा, वर्ग. वर्ग म्हणजे काय? तर वर्ग म्हणजे काय? त्याच संख्येला 2 वेळा गुणणे म्हणजे वर्ग होय. त्याच संख्येला 2 वेळा गुणणे म्हणजे वर्ग होय. आता तुम्ही म्हणताय त्याच संख्येला 2 गुणिले 2 4च येणार, म्हणजे त्याच संख्येला 4 येणार. असाच वर्ग असतो. बघा, एकाचा वर्ग एकच येईल. 1 गुणिले 1 एकच येईल. 2चा वर्ग 4. अशा पद्धतीनंच मांडणी करा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. 3चा वर्ग 9, 4चा वर्ग 16, 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36, 7चा वर्ग 7 49, 8चा वर्ग 7चा वर्ग 49, 8चा वर्ग 64, 9चा वर्ग 81, 81, 10चा वर्ग 100, 10 100, 11चा वर्ग 121, 11 10 12 अधिक 11 121, 12चा वर्ग 144, 13चा वर्ग 169, 14चा वर्ग 186, 15चा वर्ग 225, 16चा वर्ग 256, 17चा वर्ग 289, 18चा वर्ग 324, 19चा वर्ग 361, 20चा वर्ग 400, 21चा वर्ग 441, 22चा वर्ग 484, 23चा वर्ग 529, 24चा वर्ग 576, 25चा वर्ग 625,
26 वर्ग 676 27 वर्ग 729 28 वर्ग 784 29 वर्ग 841 आणि 30 वर्ग 900. हे झाले वर्ग. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण घन बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. गणितासाठी वर्ग खूप महत्वाचे आहेत. वर्ग रोज लिहिले तर पाठ होतात. भोकंपट्टी करू नका, लिहिण्यानं पाठ होतात वर्ग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.